नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यघटनेवर यावर्षी आयोगानं 10 प्रश्न विचारले आहेत. त्यासोबत जे काही माहिती अधिकार आणि 2005चा जो कायदा आहे, 2005 आणि 2015चा लोकसेवा अधिनियम आणि माहिती अधिकार याच्या संदर्भात आपल्याला 3 क्वेश्चन विचारले. तर टोटल आपण आता 13 क्वेश्चनवर आज आपण अतिसंभाव्य उत्तराबद्दल चर्चा करणार आहे. बघा, पर्याय क्रमांक क्वेश्चन नंबर 33 बघा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील तरतुदी बघा. तिच्यामध्ये बघा की इथं जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक इथं 4 योग्य आहे. तर बघा की 4 मध्ये काय म्हणते, हे कलम 7 काय सांगते तुम्हाला, लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे. बघा, तर ज्या ज्या ठिकाणी आपल्या इथे की 3 हा पर्याय ऑप्शन नसेल तो रिमूव्ह करणे. मग बघा कलम 10 काय सांगते, कलम 10 सांगते शिक्षा. कलम 10 सांगते शिक्षा. मग बघा पर्याय क्रमांक 2 ही रिमूव्ह होतो. आणि कलम नंबर 13 काय सांगते आपल्याला, कलम नंबर 13 सांगते महाराष्ट्र राज्य हक्क आयोग गठीत करणे. म्हणजे काय करणे, ज्या ठिकाणी आयोग नसेल त्या ठिकाणी काय करायचा, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग काय करायचा तर स्थापन करायचा. म्हणजे पर्याय क्रमांक 3 ही रिमूव्ह होतो. पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे. आणि कलम 20 काय सांगते, जे काही कालमर्यादा दिली आहे त्या कालमर्यादित सेवा देण्याची संस्कृती विकसित करणे. म्हणजे काय, जी काही तुमची कालमर्यादा ठरली असेल त्या कालमर्यादित काय करणे, तुमची सर्व्हिस देणे. नंतरचा पर्याय आहे खालील विधाने वाचून अधिनियम 2005 माहिती अधिकार यांच्या तरतुदी लक्षात घ्या. बघा सगळ्यात पहिले बघायचं की कलम 12 आणि 15 काय सांगते. 12 सांगते देशासाठी माहिती अधिकार आयोग स्थापन करणे आणि राज्यासाठी 15. बघा आपल्याला काय विचारलं, कलम 15 राज्याचा माहिती आयोग स्थापन करणे. बघा कलम डी काय म्हणते, डी काय म्हणते की तुमचा 2 नंबरचा ऑप्शन असलाच पाहिजे. बघा डी कुठं नाही, तर बघा पर्याय क्रमांक 2 काय होतो, रिमूव्ह होतो. ठीक आहे. मग आता आपल्याला पर्याय उरले आपले 1, 3, 4. मग बघा 1 काय सांगते, कलम 4 काय सांगते की कलम 4 सांगते की सार्वजनिक प्राधिकरण. बघा बघा कुठं कुठं पर्याय क्रमांक 1 इथं रिमूव्ह झाला. मग 3 आणि 4 उरलं. कलम 7 काय सांगते, कलम 7 तुम्हाला सांगते की विनंतीचा अर्ज निकालात काढणे. जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर काय करणे, विनंती अर्ज निकालात काढणे. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 4 रिमूव्ह होतो, पर्याय क्रमांक 3 योग्य. मग काय म्हणते, कलम 9 काय सांगते की जे काही प्रकरण आहे त्याला माहिती देण्यास नकार देण्याची कारणे करणे. म्हणजे जो काही पक्ष आहे, काय गरज आहे, म्हणजे काही देशाच्या संदर्भात असतील किंवा काही देशाच्या सुरक्षेसाठी महत्वाचे असतील, कोणाच्या जीवितासाठी महत्वाचे असतील, अशा त्या व्यक्तीला माहिती देण्यास नकार देणे. हे काय सांगते तुम्हाला, कलम काय सांगते, 9 सांगते. म्हणून पर्याय क्रमांक 3 इथं काय आलं, योग्य आहे. खालील विधानात विचारात घ्या की विधान क्रमांक 1 काय सांगते, माहिती अधिकार अधिनियम 2005 देशातील सर्व लोकांना माहितीचा अधिकार प्रदान करतो. नक्कीच. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. माहिती अधिकाराच्या काम, कागदपत्रे, नोंदी तपासण्याचा अधिकार समाविष्ट आहे, योग्य. म्हणजेच काय, पर्याय क्रमांक 1 विधान 1 आणि 2 काय योग्य आहे. ज्या ज्या ठिकाणी विधान ए बरोबर बी चूक, म्हणजे काय आलं, पर्याय क्रमांक रिमूव्ह झाला. विधान ए बरोबर 2 बरोबर ए चूक, हे झालं. दोन्ही विधान चूक, हे बी रिमूव्ह झालं. विधान क्रमांक पर्याय क्रमांक 2 विधान 2 ही योग्य आहे. ठीक आहे. आता बघा, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते आर्टिकल भारतीय राज्याच्या धर्मनिरपेक्षता प्रगट करते. बघा धर्मनिरपेक्षता सांगते. पहिलं काय सांगते, समान नागरिक कायदा. 44 काय म्हणते, समान नागरिक कायदा. म्हणजेच काय, हे योग्यच आहे. समान नागरिक कायदा काय सांगते, योग्यच आहे. म्हणजे बघा ज्या ठिकाणी हे पर्याय आहे तो काय आहे, योग्य आहे. पर्याय क्रमांक काय सांगते आपल्याला की समान नागरिक कायदा कुठं कुठं लागू आहे ते सांगते आपल्याला. तर बघा हा ऑप्शन इथं योग्य आहे. या असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक रिमूव्ह झाला. त्याच्यानंतर बघा की आपल्याला काय म्हणते, बी अनुच्छेद हे काय सांगते, धार्मिक म्हणजे अल्पसंख्याकासाठी जे काय असते ते हाही शब्द काय म्हणतो, योग्य आहे, हा अयोग्य आहे. म्हणजे हा अल्पसंख्याक धर्मनिरपेक्षतेची गोष्ट नाही करत. काय करतो, हा कोणत्यातरी गटाची माहिती देतो. म्हणजे ब ज्या ठिकाणी असतात तो पर्याय काय होतो, रिमूव्ह होतो. पर्याय क्रमांक 2 आणि 4. पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. आणि पर्याय क्रमांक सी काय सांगतो की अनुच्छेद क्रमांक सी इथं योग्य आहे आणि 28 योग्य आहे. इथं काय आहे की जे काही धर्म आहे आपल्या धर्माचं अनुकरण करणे, धर्मासाठी कर देणे, ह्या गोष्टी काय सांगते, 27 आणि 28 कलम सांगते.
पण कलम नंबर 30 काय सांगते की अल्पसंख्याकाच्या साठी ज्या काही शाळा वगैरे काय आहेत त्या संदर्भात आहे, म्हणून तिथं धर्मनिरपेक्षतेचा विषय येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी ज्या ठिकाणी आहे ते इलिमिनेट होतात. पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 मध्ये बी आहे म्हणून काय झालं, इलिमिनेट झाला. बघा खालील पैकी जोड्या लावा. मूलभूत अधिकार समिती बघा कोणाची आहे, तर जेपी कृपलानी. पर्याय क्रमांकामध्ये हे ज्या ठिकाणी आहे ते पर्याय काय योग्य आहे, मग पर्याय क्रमांक 2 आणि 3 रिमूव्ह झालं. बघा नागरिकत्वासाठी राष्ट्रध्वज समिती कोणाची, राजेंद्र प्रसाद. बघा पर्याय क्रमांक हे इथं काय आलं, योग्य झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय नागरिकत्वा संदर्भाची काही समिती होती तिचा पर्याय क्रमांक यस वरदचारी. आणि नंतर जी आहे प्रेस गॅलरी जी असती, म्हणजे प्रेस गॅलरीमध्ये जे आत्ताच बघितलं असेल तुम्ही काल परवा, की ज्या प्रेस गॅलरीमधून दोन व्यक्तीने काय केलं होतं, संसदमध्ये उड्या मारल्या, त्यामध्ये त्या संदर्भातली जी समिती आहे त्या समितीचं नाव आहे उषानाथ सेन समिती. ठीक आहे, म्हणजे इथं पर्याय क्रमांक इथं योग्य आहे. केंद्र सरकार राज्य सरकारला राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार निर्देश देऊ शकते. बघा इथं जर बघितलं आपण तर 370 कशा संदर्भात आहे, जम्मू काश्मीर. 356 काय म्हणते की राष्ट्रपती संदर्भात राष्ट्रपती राजवट आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 इलिमिनेट झाला. आणि 3 काय 63 काय आहे, हे राज्य संदर्भातला आहे, त्यामुळे हाही रिमूव्ह झाला. म्हणून केंद्र सरकार राज्य सरकारना राज्यघटने निर्देश देऊ शकतो. पर्याय क्रमांक 3 256 नुसार. ठीक आहे, हे बघा हे दोन्ही तर लगेच इलिमिनेट होतात. हे काय आणीबाणी आहे, हे जम्मू काश्मीर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि 3 आणि 4च उरतात. ठीक आहे, मग त्यातला योग्य पर्याय कोणता आहे, तर पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणती जोडी जुळत नाही, तर बघा कोणती जुळत नाही, तर बघा अनुच्छेद म्हणजे आर्टिकल 167 मुख्यमंत्र्यांची कर्तव्य योग्य. अनुच्छेद 63 काय सांगते, मुख्यमंत्र्यांच्या ज्या शपथविधी आहेत त्याच्यासाठी काय आहे ते 163 नाही, तर त्याच्यासाठी राज्यपालांना सल्ला देण्यासाठी काय असलं पाहिजे, एक मंत्रिमंडळ असलं पाहिजे. हे काय सांगते 163 सांगते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय इथं याची जोडी जुळत नाही, म्हणून काय आपलं उत्तर काय योग्य 2. आणि 64 काय म्हणते, राज्यमंत्र्याशी संबंधित तरतुदी. आणि 66 म्हणजे राज्य सरकारला करवायच्या, म्हणजे काय आलं ऑपरेशन ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. खालील विधाने वाचा आणि चुकीचे विधान निवडा. बघा इथं चुकीचं विधान निवडायचंय, इथंही काय निवडायचं होतं, आपल्याला चुकीचंच निवडायचं होतं. ठीक आहे, इथं बघा काय केलंय, बोल्ड केलंय चुकीचं. संसद भारताच्या संपूर्ण भागासाठी कायदा करू शकते, अनुच्छेद 245. संसदेला काही अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार आहे, 247. कायद्याचे जे काही अधिकार आहे ते काय म्हणते, हे 248. आणि संसदेला कर लावण्याचा अधिकार आहे ती काय सांगते आपल्याला 246. मग बघा आपण पर्यावरण बघितलं, संसदेला कर लावण्याचा अधिकार आहे, हे काय चुकीचं आहे. ठीक आहे, म्हणून काय पर्याय क्रमांक 4 इथं काय आलं योग्य. खालील पैकी भारतीय संविधानातील कोणते अनुच्छेद गांधी विचारांचे आहेत. बघा सरळ जर बघितलं आपण त्याच्यामध्ये 39 काय सांगते, तुम्हाला कायदेशीर न्यायालयीन गोष्टी मिळल्या पाहिजेत. ज्या ठिकाणी न्यायालयीन गोष्टीचा विचार येतो तिथं अंधीवादीचा विचार येणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक ऑप्शन मध्ये डी ज्या ठिकाणी आले ते रिमूव्ह होणार. पर्याय क्रमांक बघा 2 रिमूव्ह होतो, डी 4 रिमूव्ह होतो आणि 3 रिमूव्ह होतो. पर्याय क्रमांक ABC म्हणजे 43, 48 आणि 47 पर्याय काय योग्य आहे. ठीक आहे, हे कशा संदर्भात आहे, हे जे पर्याय आहे हे गांधीवादी विचाराचे. म्हणजे 48 बघितलं आपण तर आरोग्य संदर्भात आहे, 47 बघितलं पर्यावरणा संदर्भात आहे. अशा प्रकारे हे उदाहरणं आहेत. ठीक आहे, आणि जे 48 आहे कामगार वेतन, म्हणजे कामगारांना योग्य ते वेतन मिळालं पाहिजे. 43 आर्टिकल सांगते, म्हणून पर्याय क्रमांक A, B आणि C पर्याय क्रमांक योग्य आहे. ही संविधान सभा भारताला स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा, भविष्यातील राज्यकारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते. संविधान सभेने उद्दिष्ट ठराव कधी संमत केले, तर हे 22 जानेवारी 1947 ला केले. कधी केले, तर भारत स्वातंत्र्य व्हायच्या अगोदरच केले होते. किती 15 ऑगस्ट ला भारत स्वातंत्र्य होतो तो 1947 ला. आणि जे 13 डिसेंबर ला
डिसेंबरला 1946ला पंडित जवाहरलाल नेहरू म्हणून ते उद्दिष्ट मांडले जातात आणि त्याला काय केले जाते, ठराव कधी संमती मिळते तर 12 जानेवारी 1947 रोजी काय त्याला ठरावाला मंजुरी मिळते. मूलभूत कर्तव्याच्या योग्यते कथन ओळखा. 1976 मध्ये काँग्रेस पक्षाने मूलभूत कर्तव्याबाबत शिफारस करण्यासाठी सरदार सुवर्णसिंग समिती स्थापन केली. तर योग्य जे 11वा नंबरचं जे काही मूलभूत कर्तव्य आहे हे सुवर्णसिंग समितीने काय केलेलं आहे, 11th नंबरचं काय केलंय, ऍड केलेलं आहे. म्हणजे काय केलंय ते त्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. 11व्या नंबरचं जे आहे ते समाविष्ट केलेलं आहे. ठीक आहे, सुवर्णसिंग समितीनं. आणि वय 6 ते 14 वर्ष वयोगटातील पाल्यांना किंवा बालकांना शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्य आहे, हे योग्य आहे. मात्र ही घटना दुरुस्ती जी झाली या संदर्भातली तिच्यामध्ये काही जे शब्द टाकलेले आहेत ते 86व्या घटना दुरुस्तीने टाकलेले आहे 2002 मध्ये. इथं 88 अयोग्य आहे म्हणून पर्याय क्रमांक ए इथं काय आहे, योग्य आहे. पर्याय क्रमांक 2 आणि ए आणि बी दोन्ही हे काय इथं चुकीचे होतात म्हणून काय पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. खाली कोणती जोडी बरोबर जुळत नाही म्हणजे काय अयोग्य जोडी. शोषणाविरुद्धचा अधिकार काय म्हणते 23 ते 24. संविधानिक उपायनाचा अधिकार म्हणजे 32 ते 35 बरोबर आहे. तिथं आर्मीसाठी किंवा पोलिसांसाठी काय केलेलं आहे 32 पासून 35 पर्यंत काय केलेलं आहे वेगळे केलेले आहे गोष्टी समाविष्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर धार्मिक स्वातंत्र्य तुम्हाला हे 25 ते 28 मध्ये सांगितलेले आहे. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक. आणि 19 ते 22 काय आहे तर हे काय वैयक्तिक स्वातंत्र्य आहे, त्याच्यामुळं ते इथं रिमूव्ह होते म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय इथं जुळत नाही. सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार जो आहे तो 29 आणि 30 मध्ये आहे की अल्पसंख्याकासाठी काय करायचं, काही शैक्षणिक संस्था स्थापन करायच्या, त्या संदर्भात 29 आणि 30 बोलते. ठीक आहे. आणि शोषणाविरुद्ध हाही पर्याय इथं योग्य आहे, पर्याय क्रमांक 3 हा अयोग्य आहे. ठीक आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 29 मधील खालील कोणत्या घटकांचे संरक्षण करण्यात आलेले आहे. कोणत्या घटकांचे संरक्षण करण्यात आले बघा बरं, की महिला वर्गांचे करणार आहे का नाही. ठीक आहे. अनुसूचित जाती संदर्भात काय SC संदर्भात 341, ओबीसी साठी 340, SC साठी 341 आणि 300 ST साठी 342. ठीक आहे. मग बघा अनुसूचित जातीसाठी पण नाहीये, अनुसूचित जमाती 342 हे पण नाही. तर अल्पसंख्याक वर्गांचे हितरक्षण करण्यासाठी काय केलेलं आहे तर 29 कलम केले आहे. आणि कलम 30 काय सांगते की ती अल्पसंख्याक आपल्या शैक्षणिक संस्था स्थापन करून काय करू शकते की आपल्या लोकांना मेन प्रवादानाचं काम करू शकते. ठीक आहे. राज्यपालांना विधिविषयक अधिकार आहे. बघा जर राज्यपालांचे अधिकार बघितले आपण तर कोणकोणते विधिविषयक अधिकार आहेत तर त्यांना विधानसभा विसर्जित करायचं. जर एखाद्याला बहुमत नसेल किंवा ते सरकार चालवण्यात अयोग्य असेल तर काय करायचं की ते काय करू शकतात, विधानसभा विसर्जित करू शकतात. राज्य विधिमंडळाचे भाषण देणे, पहिलं जे काही दोन्ही जे विंटर समर जे सेशन होतात किंवा त्या सेशन मध्ये काय करतात किंवा जे काही अधिवेशन असतात त्या अधिवेशनातील पहिलं त्यांचं भाषण अभिभाषणाने काय होती मग याची सुरुवात होती आणि त्यांच्याच अभिभाषणाने काय होते त्या याची अधिवेशनाची काय होती समाप्ती होती. म्हणून काय पर्याय क्रमांक ए पण बरोबर योग्य. आदेश जारी करणे ही त्यांचं काम आहे. मंत्रिमंडळ बरखास्त नाही हा त्यांचा विधिविषयक नाही म्हणजे न्यायालयीन काय म्हणतात त्याला न्यायालयीन नाहीये तो. तर काय होतं पर्याय क्रमांक डी ज्या ठिकाणी आहे तिथं काय होते तो रिमूव्ह होतो. पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 4 रिमूव्ह होतो. पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. भारतीय संसदेने 2001 मध्ये कायदा करून कोणत्या वर्षापर्यंत मतदारांची पुनर्रचना केली जाणार नाही तरतूद केली. तर बघा 2021 हा इथं ऑप्शन रिमूव्ह होतो, 31 पण रिमूव्ह होतो, तिकडे 36 मध्ये पण रिमूव्ह होतो. पर्याय क्रमांक काय होतो 2026 पर्यंत मतदारसंघाची पुनर्रचना करता येणार नाही असं तिथं सांगितलेलं आहे. आणि जर करायचे असेल तर नंतर कोणत्या जनगणनेनं करायची ते सांगतील कोणत्या जनगणने, पण 2026 पर्यंत नाही करायची. ठीक आहे. जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये एखादे विधेयकावर मतभेद असतील तर संसद संयुक्त अधिवेशन कोण बोलवते. संयुक्त अधिवेशन बोलण्याचा अधिकार कोणाला आहे, राज्यसभेच्या अध्यक्षांना आहे का तर नाही, लोकसभेच्या अध्यक्षांना आहे का तर नाही, राज्यसभेच्या अध्यक्षांनी तर सभापती असतात. ठीक आहे.
ते पदसिद्ध उपराष्ट्रपती असतात. तेही नाही लोकसभेचे अध्यक्ष म्हणजे स्पीकर पण नाहीये. ठीक आहे. भारताचे राष्ट्रपती तर योग्य. आणि जी काही आपलं भारताचे सरन्यायाधीश आणि संसदेचं म्हणजे संसद वेगळी आणि न्यायालयीन प्रक्रिया वेगळी म्हणून काय तो पर्याय क्रमांक 4 मधून भारताचे राष्ट्रपती 100 कलम नंबर म्हणजे आर्टिकल नंबर किंवा अनुच्छेद क्रमांक 108 नुसार काय करतात, जॉईंट कमिटी बोलू शकतात. जर काही याच्यामध्ये मतभेद असतील तर काय करतात, फक्त आणीबाणी आपलं जे विधेयक आहे कोणतं अर्थविधेयक आहे त्याच्या संदर्भात जॉईंट काय आहे मीटिंग घेण्याचा अधिकार नाही. तर तो काय ते वेगवेगळ्या त्यांना पास करावा लागतो. ठीक आहे. 108 नुसार काय करावं लागते, भारताचे राष्ट्रपती त्यांना हे करतात. राज्यपालांना नियुक्तीबाबत संविधान सभेने खालील कोणत्या मॉडेलचं केलं, तर आपण कॅनेडियन मॉडेलचा हे केलेला आहे, वापर केलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात कलमात भारत म्हणजेच भारत राज्यांचा संघ असे उल्लेख केलेले आहे. म्हणजेच काय, इंडिया मीन्स इंडिया विल बी युनियन ऑफ स्टेट्स. मग पहिलंच आर्टिकल आहे बघा. तुम्ही संविधानात म्हणजे जेव्हा तुम्ही संविधान वाचण्यास सुरुवात करता आर्टिकल नंबर 1 काय सांगते की भारत राज्यांचा एक संघ आहे. ठीक आहे, राज्यांचा एक संघ आहे. ठीक आहे. कलम 2 काय म्हणते, कोणत्या व्यक्तीला भारतामध्ये काय करायचं, कोणत्या राज्याला भारतामध्ये समाविष्ट करायचं ते काय सांगते, कलम नंबर 2 सांगते. कलम नंबर 3 काय सांगते, कोणाचे नाव बदलायचे असतील, सीमा कमी जास्त करायचे असतील राज्यातील किंवा राज्याचे नाव बदलायचे, कलम काय सांगते 3 सांगते. आणि जे काही करायचं आहे 2 आणि 3 मध्ये जे काही करायचं आहे ते काय सांगते, कलम 4 सांगते. म्हणून पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय केलंय की जे राज्यघटना आणि माहिती अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम याच्याबद्दल जे काही 13 क्वेश्चन आलेले आहे त्या संदर्भात काय केले, सविस्तर अतिसंभाव्य प्रश्न काय आहे, प्रश्नांची उत्तरे आपण काय केली आहे